आज मी तुम्हाला रव्याचे गुलाबजाम बनवून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य 1 वाटी रवा, 2 चमचे मिल्क पावडर, 2 चमचे मैदा। आता ज्या वाटीने मी रवा, मैदा व दूध पावडर घेतली होती त्याच वाटीने मी 3 वाटी साखर घेते। तर त्याच वाटीने परत 3 वाटी। आता हे मी साखर व पाणी वितळून घेत आहे। आपल्याला याचा पाक नाही करायचा, साखर वितळून घ्यायची, छान थोडासा घट्टसर पाक होईपर्यंत थोडा घट्ट करायचा, जास्त नाही। चाचणी वगैरे करण्याची गरज नाही याला। हे मी गॅस एकदम फुल ठेवलेला आहे। याच्यामध्ये मी अशी वेलची टाकते, तुम्ही पावडरही टाकू शकता। मी अशी आखी वेलची टाकली सोलून। आता ही साखर वितळेपर्यंत हा पाक हलवत राहणार आहे। हे पहा आता पूर्ण साखर वितळली आहे। आता बारीक गॅसवर मी 5 मिनिटं असाच हा पाक घट्ट होण्यासाठी थोडा वेळ ठेवते। हा पहा आता पाक बनून तयार आहे, थोडासा घट्टसर झालेला आहे। 5 मिनिटं मी त्याला गरम केलं लो टू मीडियम गॅसवर। आता याला मी उतरून ठेवते। आता हे मी सर्व मिक्स केलेलं आहे, हे मी मिक्सरवर बारीक करून घेऊया। हे पहा मी अशी जाडसर जरा मिक्सरवर ही पावडर करून घेतली, जास्त बारीक पण नाही केलेली। एक चमचा मी त्याच्यामध्ये साखर टाकते, तुम्हाला हवे असेल तर टाका किंवा नाही टाकली तरीही चालेल। आता हे दूध आपलं गरम झालेलं आहे, त्याच्यामध्ये हे जे आपण सगळं वाटून घेतलं होतं, रवा, मैदा, मिल्क पावडर, हे मी याच्यामध्ये सर्व मिक्स करून घेते। हे पहा आता मी तुम्हाला हे थोडे तळून दाखवते। हे पहा मी पाकामध्ये मुरण्यासाठी ठेवले, पाक अजून गरम आहे, मी झाकून ठेवला होता त्याच्यामुळे पाक गरम असल्यामुळे ते छान मुरण्यासाठी त्याच्यामध्ये ठेवलेले आहे। कसे छान वाटतात आहे माझे गुलाबजाम, तुम्हाला कमेंट करून मला कळवा माझे गुलाबजाम तुम्हाला कसे वाटले। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा। धन्यवाद।